नमस्कार. आज तारीख आहे 28 फेब्रुवारी 2026. तर आज बाजारात सोयाबीन, हरभरा आणि तुरीचे भाव नक्की काय आहेत आणि हो, त्यांची आवक कशी राहिली? चला तर मग या सगळ्याचं सविस्तर विश्लेषण करूया. सुरुवातच करूया एका महत्त्वाच्या प्रश्नानं. आज या तिन्ही पिकांमध्ये म्हणजे सोयाबीन, हरभरा आणि तूर यापैकी सगळ्यात जास्त भाव कोणाला मिळाला असेल? काय वाटतं? चला शोधूया याचं उत्तर. ओके, तर सगळ्यात आधी आपण पाहूया सोयाबीनबद्दल. आज सोयाबीनच्या बाजारात नेमकी काय परिस्थिती होती बघूया. बरं, तर आकडे काय सांगतायत? सोयाबीनला कमीत कमी भाव मिळाला आहे 5,200 रुपये आणि जास्तीत जास्त 5,490 रुपये प्रति क्विंटल. आणि आवक किती झाली? तर एकूण 140 क्विंटल, म्हणजे आवक तशी मध्यमच म्हणायला हवी. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की सोयाबीनचे दर बऱ्यापैकी स्थिर आहेत. सोयाबीन नंतर आता नंबर आहे हरभऱ्याचा. चला तर मग पाहूया आज हरभऱ्याच्या बाजारात काय स्थिती होती. ओके, तर हरभऱ्याचा किमान भाव होता 4,800 रुपये आणि कमाल भाव 5,350 रुपये. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे आवक. तब्बल 48 क्विंटल हरभरा बाजारात आलाय, म्हणजे आवक एकदम जोरदार आहे. भावात थोडाफार चढ-उतार दिसतोय, पण आवक मात्र चांगलीच आहे. आणि आता आपण बघणार आहोत दिवसाचं शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं पीक, तूर. बघूया बरं, तुरीने आज बाजारात काय कमाल केलीये. आणि हे आकडे बघा, खरंच लक्ष वेधून घेणारे आहेत. तुरीचा किमान भाव आहे 6,530 रुपये, पण कमाल भाव तब्बल 8,220 रुपये. कमालच आहे. आणि आवकसुद्धा प्रचंड आहे, 760 क्विंटल. म्हणजे एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे की सोयाबीन आणि हरभऱ्याच्या तुलनेत तुरीला आज खूपच चांगला भाव मिळालाय. म्हणजे बघा, महत्त्वाचा आकडा आहे हा, 8,220 रुपये. तुरीचा भाव 8,000च्या वर गेलाय. खरं तर आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी आणि उल्लेखनीय गोष्ट आहे. यावरून हेच दिसतंय की बाजारात तुरीला किती जोरदार मागणी आहे. चला तर मग आता या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया, म्हणजे आजच्या बाजारातून नक्की काय निष्कर्ष निघतो ते पाहूया. तर मग आजच्या विश्लेषणातून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे तुरीला सध्या बाजारात जबरदस्त भाव मिळतोय. दुसरी गोष्ट, सोयाबीन आणि हरभऱ्याचे दर तसे स्थिर आहेत. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपलं पीक विकायला नेण्यापूर्वी आपल्या जवळच्या बाजार समितीमध्ये काय दर सुरू आहेत हे एकदा नक्की तपासा. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आजचे हे दर, विशेषतः तुरीला जो हा इतका चांगला भाव मिळालाय, त्याचा उद्याच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?